राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना शेतकऱ्यांचा कापूस, सोयाबीन आणि इतर पिकांना हमीभाव मिळावा अशी जोरदार मागणी छत्रपती शेतकरी संघटनेनं केली आहे। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रेमाजी दवंजाळ यांनी जनमत लाईव्ह सोबत विशेष मुलाखतीत ही मागणी मांडली। अमरावती जिल्ह्यातील वाढते शेतकरी आत्महत्यांमुळे त्यांनी चिंता व्यक्त केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा इशारा दिलाय। छत्रपती शेतकरी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आज तुम्हाला माहिती आहे पावसाळी अधिवेशन महाराष्ट्रात चालू झालं आहे। यामध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा हा सर्वात जास्त गाजणारा आहे, कारण अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या झालेल्या आहेत। वरून मोर्शी अचलपूरमध्ये भरपूर आत्महत्या आहेत आणि सत्र हे चालूच आहे। पेपरमध्ये निश्चितमध्ये आपण वाचत आहे। पण मी या शेतकरी आत्महत्या कुठेतरी थांबल्या पाहिजे, सरकारने ठोस पाऊल उचलले पाहिजे, शेतकऱ्याला न्याय भेटण्याचं काम केलं पाहिजे। तसेच महिलांचे प्रश्न आहे, कामगारांचे प्रश्न आहे, युवकांचे प्रश्न आहे, या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम या राज्य शासनाचं आहे। त्यांनी ते या सरकारमध्ये केलं पाहिजे, बजेटमध्ये केलं पाहिजे अशी आमची छत्रपती शेतकरी संघटनेचा अध्यक्ष या नात्याने सरकारला विनंती आहे। राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना शेतकऱ्यांच्या समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत। छत्रपती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रेमजी दवंजाळ यांनी अमरावतीत जनमत लाईव्ह सोबत विशेष मुलाखतीत शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव देण्याची मागणी केली। त्यांच्या मते राज्यभरातील शेतकरी आजही कापूस, सोयाबीन यासारख्या पिकांना योग्य दर न मिळाल्यामुळे अडचणीत आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संघटनेचे शिष्टमंडळ ही मागणी अधिवेशनात मांडणार आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता राजेश्वर गोरमाडे यांची रिपोर्ट अमरावतीवरून।